जय जिजाऊ जय शिवराय शेतकरी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये हरभरा या पिकाविषयी दुसरी फवारणी याबद्दल जाणून घेणार आहोत। हरभऱ्यामध्ये अनेक प्रकारचे रोग शेतकरी बांधवांना पाहायला मिळत असतात, त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिटेल अशी माहिती जाणून घेणार आहोत। आपण पाहू शकता माझ्या मागे हा 4 एकरचा हरभऱ्याचा प्लॉट आहे आणि याची जे पेरणी आहे तर ते पेरणीच्या वेळेस याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात ज्वारी मिक्स झाली होती, त्यामुळे याच्यामध्ये ज्वारीचं पीक सुद्धा उगलेलं आहे आणि या हरभऱ्याची वाढ जेमतेम आहेत, म्हणजे एकदम व्यवस्थित आहेत। पण या हरभऱ्यामध्ये जसं अनेक शेतकऱ्यांना जसे आपल्याला सुद्धा काही प्रॉब्लेम पाहायला मिळत असतील तसे या हरभऱ्यात सुद्धा आहेत आणि तेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करीत आहे। तर चला आपले परत एकदा आपल्या या शेतकऱ्याच्या यूट्यूब चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत आहे। आपण आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटा जरूर प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळत राहतील। तर शेतकरी मित्रांनो, हरभऱ्याची लागवड करताना किंवा पेरणी करण्याआधी आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवणं जरुरीचं असतात, जसे की योग्य जमिनीची निवड करणं, त्याचबरोबर जास्तीत जास्त उत्पादन देणाऱ्या व रोग प्रतिकारक्षम वाहनांची निवड करणं, त्याचबरोबर बीज प्रक्रिया करणं म्हणजे आणि जीवाणू संवर्धनाचा बीज प्रक्रियेसाठी योग्य वापर करणं। त्यानंतर चौथा मुद्दा आहे आपला तण व्यवस्थापन करणं आणि पाचवा आणि अति महत्त्वाचा मुद्दा आहे आपला तो म्हणजे कीड नियंत्रण। तर कीड नियंत्रण आपण जर व्यवस्थित केलं तर आपल्या उत्पादनामध्ये नक्कीच झपाट्याने वाढ होऊ शकते। तर आपण या व्हिडिओमध्ये कीड नियंत्रण, त्याचबरोबर आपल्या फुलांची संख्या चांगली म्हणजे जास्तीत जास्त वाढवण्यासाठी, त्याचबरोबर आपल्या जे पिकामध्ये रोग आहेत तर तो म्हणजे सध्या घडीला येत आहेत मर रोग। तर आपण बीज प्रक्रियामध्ये जर योग्य औषधाची बीज प्रक्रिया केली असेल तर तो रोग कमीत कमी आपल्या पिकामध्ये पाहायला मिळत आहेत। चला मी तुम्हाला एकदा हरभऱ्याची डिटेल व्हिडिओ असा दाखवून देतो। शेतकरी मित्रांनो, हरभरा जे आहेत तर 17 ते 18 इंचाचा याचा गॅप आहेत। हे पहा, याला आता म्हणजे सध्या 5 ते 10% फुलावस्था आहेत आणि याच्यामध्ये कुठे मर रोग आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अनेक ठिकाणी काही शेतकऱ्यांचे खूप जास्तीत जास्त प्लॉट मर रोगाच्या प्रादुर्भावामुळे नष्ट होण्याच्या मार्गावरती आहेत। तर आपण सांगितलेलं बीज प्रक्रिया जर आपण व्यवस्थित केलेली असेल तर त्याचा खूप मोठा फायदा आपल्याला पाहायला मिळतो। तर आपण याच्यामध्ये रासायनिक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया केली होती, त्यामुळं थोड्याफार प्रमाणात मर आपण नियंत्रणात आणू शकलो किंवा मर थोड्याफार प्रमाणातच झाला। हे पहा, येथे पाहू शकता हा आहेत मर रोग। हे पहा, हे मर रोग आहेत मित्रांनो, तसंच हे इथं सुद्धा दिसत आहेत तुम्हाला। मी जे जैविक बीज प्रक्रिया आहेत आपण अनेक वेळा सांगत असतो, तुरीची पण आपण तुरीला ड्रिंचिंग करण्यासाठी ट्रायकोडर्माचा वापर करतो, त्याचबरोबर आपण इथे एका क्षेत्रामध्ये ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया करून खतामध्ये पेरते वेळेस ट्रायकोडर्माच पावडर टाकलेलं होतं, त्यामुळे त्या क्षेत्रामध्ये कमीत कमी म्हणजे 1 ते 2% मर रोग आहेत, बाकी त्यामध्ये कुठेही मर रोग आपल्याला पाहायला मिळत नाहीत। चला मी तुम्हाला एकदा तो सध्या प्लॉट दाखवतो। हे पाहू शकता शेतकरी मित्रांनो, आपण दुसऱ्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत। तो जो मी आज दाखवलेला आहे तो प्लॉट होता आणि आता हा प्लॉट आहे, हा सुद्धा 4 एकरचाच प्लॉट आहे आणि हा सुद्धा 4 एकरचाच प्लॉट आहे। तर याच्यामध्ये ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया केल्यानंतर जे पेरते वेळेस आपण खत देतो त्यामध्ये सुद्धा ट्रायकोडर्माचं पावडर मिक्स केलेलं होतं, त्यामुळं याच्यामध्ये मर रोग आपल्याला पाहायला मिळत नाहीत। आणि या आणि त्या हरभऱ्याच्या कालावधीमध्ये म्हणजे पेरणीच्या वेळेमध्ये जवळपास 8 ते 10 दिवसाचा फरक आहेत, म्हणजे ते हरभरा 10 दिवसांना आधी पेरले आहेत आणि हे नंतर पेरलेले आहेत। तर आता सध्या आपल्या हरभरा पिकावरती हा म्हणजे अळीचा प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणात आहेत, त्याचबरोबर मरसुद्धा आहेत आणि आता आपल्या हरभऱ्याला फुले लागण्याची स्टेज आहेत, म्हणजे फुलं लागलेले आहेत 5 ते 10%। तर आपल्याला अशा ठिकाणी जास्तीत जास्त फुलं कशी येतील, त्याचबरोबर अळी नियंत्रणसुद्धा कशी होईल आणि जे आपलं मर रोग आहे तर याच्यावर सुद्धा आपण नियंत्रण कसं मिळू शकतो याविषयी आपण आता जाणून घेऊ। चला आपला जास्त वेळ न घेता आपली सध्या दुसरी फवारणी चालू आहे शेतकरी मित्रांनो, आणि आपण याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं कीटकनाशक, बुरशीनाशक, त्याचबरोबर टॉनिक घेणार आहोत। तर मी आपल्याला एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून ते दाखवण्याचा प्रयत्न करतो। हे पाहू शकता शेतकरी मित्रांनो, हे मॅक्लेमचं इमामेक्टिन बेंझोएट आहेत, ज्याच्यामध्ये 5% रासायनिक घटक आहेत। तर आपण हे दुसऱ्या कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता। तर मी तुम्हाला परत एकदा याच्यातला घटक सांगतो, इमामेक्टिन बेंझोएट। याचबरोबर आपल्याला हे पाहू शकता हे प्रिझम आहेत, जसं आपण रोको सुद्धा घेऊ शकता। रोकोमध्ये याच्यामध्ये सेम घटक असतो, याच्यामध्ये
थायफोनेट मिथाइल जे 70% WP फॉर्म्युलेशनमध्ये आहेत. तर आपण कोणत्याही कंपनीचं हे कंटेंट असलेलं घेऊ शकता. याचबरोबर सर्व शेतकऱ्यांच्या परिचयामधलं टाटा बार आपण हे सुद्धा घेऊ शकता, किंवा इसबियन हे टॉनिक घेऊ शकता, किंवा फुलबार घेऊ शकता, किंवा त्याचबरोबर दुसऱ्या कंपनीचं अमिनो ॲसिड घेऊ शकता. याने काय होतं, फुलांची व्यवस्थित वाढ होण्यास मदत होते. त्याचबरोबर आपण जे प्रिझम नावाचं बुरशीनाशक दाखलेले आहेत तर त्याने आपले मर रोग, त्याचबरोबर आपले फुलं पिवळे पडणे किंवा धुळीचा परिणाम होणे यापासून आपल्या पिकांचं चांगल्यापैकी संरक्षण होऊ शकतं. आणि इमामेक्टिन म्हणजे आपण आळ्यावर योग्य प्रकारे नियंत्रण मिळू शकतो. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरही शेतकरी मित्रांना शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले सर्व शेतकऱ्यांचे मनपूर्वक खूप खूप धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच शेतीविषयक नवीन नवीन माहिती घेऊन आपल्या या चॅनलवरती. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय.